महाराष्ट्राचा। नमस्कार, मी गौरी। संध्या लाईव्हमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। ज्या भक्तांनी खरातवर श्रद्धा ठेवली त्या भक्तांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम खरातनं केलंय। महिलांचं लैंगिक शोषण केलं, फसवणूक केली, अनेक कारणामे त्याचे समोर येत आहेत। त्यामुळे तो पोलीस कस्टडीमध्ये असताना त्याची चौकात धिंड काढावी म्हणजे असं कृत्य करायची कोणाची हिंमत होणार नाही, असं वक्तव्य सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी केलंय। पाहूयात। अशोक खरातने भक्तांचा विश्वास संपादन करून अनेक महिलांचं लैंगिक शोषण केलं, आत्महत्येला प्रवृत्त केलं, अवैध सौकारकी जी आहे ती चालवली, अनेकांना जमिनीमध्ये फसवलं आणि आता जर आपण बघतोय की तपासामध्ये जे निष्पन्न झालेलं आहे की तो त्याच्याकडे जे भक्त श्रद्धेने यायचे, त्याला जे काही सगळं घरगुती किंवा वैयक्तिक कारण सांगायचे, त्यांच्याकडेच तो बनावट इन्कम टॅक्स ऑफिसर पाठवायचा। म्हणजे आपल्याच भक्ताच्या पाठीमध्ये खंजीर खुपसण्याचं काम अशोक खरातनं केलेलं आहे। आणि असा जो काही अशोक खरात आहे हा भोंदू तर आहे, विकृत आहेच, परंतु याचे वेगवेगळे कारनामे समोर येत आहेत। आणि म्हणून माझी पोलिसांना विनंती की हा पोलीस कस्टडीत आहे तोपर्यंत त्याची जी आहे ती धिंड आता जी आहे ती भर चौकात जनतेच्या समोर काढली पाहिजे। खरातची वरात जी आहे ती आता जनतेच्या दारात अशा पद्धतीने जे आहे ते त्याला चौकात फिरवा। म्हणजे अशा पद्धतीचं कृत्य, अशा पद्धतीचे गुन्हे, अशा पद्धतीची फसवणूक करायची कुठल्याही माणसाची यापुढे महाराष्ट्रात हिंमत होणार नाही। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।